श्रोते हो नमस्कार. आज आपण श्रवण करणार आहोत गजानन विजय ग्रंथाध्याय 10वा. श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाव्या मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐसी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपुल्या घेत असे. तैसे तू करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाईत किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकांचाही राव होत तुझा लाधता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी. जाऊन अवतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सूत अमरावतीचा असे प्रांत. मोठा अधिकार हातात होता त्याच्या विविध हो. काय असत प्रभू याची जात. हा संतांचा प्रेमी अमित. सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची. वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा. गर्वती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली. दर्शनाला गिदाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे. यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदिनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे तेथे. काकी साधू सौघे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. वकिलीत ज्यांच्या पुढे ढिग रुपयांचे पडती की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वराडात. हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुल्क यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेशाप्पा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविकसे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला. कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून. होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशाप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी. श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे नपटे माझ्या चित्ता. सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती. गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परी अप्पा बोलेना छाती त्याची होईना. बोलवावयासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर गणेशाप्पाचा धरून कर. तुझे किती आहे दूर तेवढे सांग मला. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटती यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी. आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तत्काळ. असोयशा पूजा अमित झाल्या उमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता बाचा. राहणार मुंबई शहरीचा तारमास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला. भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान. म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त. केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आजपासून मी न सोडी त्यांचे चरण. अमृताला टाकून विषप्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला. होता बुधो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी. मळ्यासी न जाता जाणे आले मंदिरी मोठ्याच्या.
त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य. महाराजा करुणी दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणे. वस्त्र टाकले भिजवूनी त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला ऐसा का रे रडशी भला. शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अव्हेर का हो आज केलात. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून अज्ञानवंता मेले करू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी. ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. का की तुम्हा वाचून मला न काही प्रियान. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराजा विनू लागले निज सदना या भले. हरी आणि नारायण महाराज बोलले तयासी. मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून आता न करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितकी जगी जमेदार तितके न करीती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी. मी सोडिता ततगृहासी तो नाही रागावला. ते काय त्यासी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेशाप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवान त्याने नोकरीची केली किंचित आपल्या. पत्रे ती वरच्यावरी बाळाभाऊ सेण्या घरी. परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा याते मार म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14वे पाहिल्या बेघर हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पाहणं होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी. का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर. त्यास जरी दिला मार तरी येई तेथ पुन्हा. तैसी लोटचटा तुझी कृती तंत निश्चिती. झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे. तो एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बोध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातूर बाळाभाऊचा पाहून मार. परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला. जैसा तो कुंभार माती तुडवितो साचार. तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला. शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी. समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत समर्थ हा आपुला भक्त. पुरे झाले त्या प्रत आता ऐसे तुडवणे. पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ वदले हासून.
हे असंबंध भाषण का करिता कळेना. मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले. निरकून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी उठवतसा वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही. तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपल्या आनंदात. त्यायोगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळासी. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समस्तांते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला. श्रोते त्याच्या आगराला गायक द्वाड होती. तिने गावात फिरावे मुला माणसात उडवावे. सशक्तांसी हुंदडावे शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गाईने शिरावे अवचित. धान्याचे या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल तुतके इथेच खावे राहिलेले नासावे. तेल तुपाचे लवंडावे पिंपांगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा म्हणता. साखळीसी आणली लघुता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीण बाळापुरा कारण. लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना कास कधीच करीना. कोंडीन ठेविता राहीना घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला दे खाटकास या गाईला. किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी तुम्हीच मारून टाका तेसी. वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विबुधो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंद केला. टपून बसला होता तो. ते कसे काय कोण जाणे. कळले गाई कारणे. तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताणा. मी परगावा नेऊन दिली होती सोडून. परी ती आली परतून त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती आता याला एक युक्ती. गोविंदबुवांचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला. अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे. आणि संकटामुचे टळेल बापा त्यायोगे. ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला. शेवटी एका पटांगणाला हरळकुंद्याचा ढीग केला. सरकी ठेविली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून. ती येता फास टाकून धरिली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी. आणली शेगावा भीतरी गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट. समर्थांपुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा. गायीस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधलेत गळा साखळ दंड लाविलेत. शिंगांची ही तीच गत केली चराटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंगाला. तिला आताच करा मुक्त तिनं हुंदाडी कोणाप्रत. परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे तेथ समर्थ आले त्वरे. आपल्या त्या पुनित करे बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटता भली गाय गाडीच्या खाली आली. पुढले पायटे किती झाले समर्था वंदन करावया. खाली घालून या मान प्रदक्षिणा केल्या तिनं. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला. समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस बाई कोणानं द्यावा त्रास. तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चराट जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच ते घडोन. असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा. विप्रवजासनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत. परिणाला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती करणोपकरणी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोगव्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा. दोघा तिघांनी उचलून जाणा आणले त्या मठात.
करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला आणि म्हणाली, दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थस्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देहा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभसी त्यास जाया, पतिभक्ती परायण. यापुढे न काही वदले, चिलीम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहो बाई, आता न बसाये ठाई. आपल्या पतीस लवलाही, जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपुल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणासी आराम, होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती जाती कारंजाला. येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागी. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जई ऐकले, तई त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केलेत हे हाय हाय. आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले. निघंटाने कथन केले, शारंगधर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले, आप्त अवघे घाबरले. जेते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचावाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे, महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी, चला कारंजास ज्ञान जेठी. मला न करा हिंपोटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. ते धवा होते संगतीला, शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदली. अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्या प्रत ऐशारीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघी दार. फेकून देईन रस्त्यावर अवघी कुलपे धवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलिला तरी बरवे. परी अन्य भाव अंतरीचा, हे त्याचे दांभिकपण. समर्थ आले कळून, बहुरूप्याचे राजेपण. कोठून टिके बाजारे, जैसे कडू वृंदावन. वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वाधन दौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठवून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले. भोगाता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया, आलो होतो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याया, परिणते तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणिले. श्री गजानन चिंतामणी, त्यागार काय शोभा आणि. वा सुवर्णाला गुणी, भूषवावे का कथिलाने. स्वस्ती श्री जासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत, निज कल्याण व्हावया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 10मोऽध्यायः समाप्तः.